गुणरयन भूषणत्रयम् जीवस्सपरिवर्णम् प्रबळ सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। गुरु प्रातस्मरण गुरुदेव समंत गुरुदेव महाराज की जय। गुरु परम पूज्य आचार्य प्रवरेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। गुरु परम पूज्य मोनिक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। मनपरिज्ञानाचं प्रकरण चालू होतं। मनपरिज्ञानाचे दोन भेद केले, ऋजुमती दोघांच्या मध्ये भेद सांगितला की ऋजुमती जे आहे ते कुणाला सांगतं? फक्त सरळ मन वचन कायगत जे पदार्थ आहे त्याला जाणतं। त्याचं चिंतन चालू असेल कोणी सरळ मन वचन कायमध्ये स्थित असणाऱ्या पदार्थाचं तर त्याला ऋजुमती जाणते। आणि विपुलमती सरळ आणि वक्र दोन्ही मन वचन कायच्या मध्ये स्थित असणाऱ्या पदार्थाला जाणू शकतात। म्हणजे कोणी वक्र मन वचन कायचा विचार करत असेल त्याला पण जाणू शकतात आणि सरळ मन वचन कायगत पदार्थाचा विचार करत असेल तर त्याला पण जाणू शकतात। ऋजुमती जे आहे ते कोणत्या पदार्थाला जाणतात? चिंतन आता वर्तमानामध्ये करत असतील, त्रिकाल विषयक असू दे परंतु वर्तमानामध्ये त्याचे चिंतन करत असला पाहिजे तो व्यक्ती तरच जाणे। आणि विपुलमती आता चिंतन करत नाही, काल चिंतन करून झालेलं आहे, आता नाही चिंतन करत त्याचं आणि किंवा उद्या करणार आहे चिंतन किंवा आता अर्ध चिंतन केलेलं आहे तर त्या तिन्हीला पण जाणू शकतात। म्हणजे काल आपण विचार केला तर काल आपण 2 वाजता काय विचार केला, कुठल्या पदार्थाचा विचार केला, त्या पदार्थासंबंधी काय होणार आहे ते ऋजुमती जाणू शकते। परंतु ऋजुमती नाही जाणू शकणार। ऋजुमती तर आता चिंतन करत असेल तरच जाणणार। तुम्ही जरा इकडे या। आणि ऋजुमती कसं आहे? प्रतिपाद्य आहे आणि विपुलमती अप्रतिपाद्य आहे। ऋजुमतीला इंद्रिय मन आणि ह्याची योगाची अपेक्षा देऊन जाणतं, त्याला अपेक्षा नाही। आणि ऋजुमती शुद्ध आहे आणि विपुलमती त्याच्यापेक्षा शुद्धतर आहे। आणि पहिला यामध्ये ज्ञानाच्या द्वारे मनामध्ये स्थित असलेल्या पदार्थाला ग्रहण करून मग जाणतं ऋजुमती आणि विपुलमती अवधी ज्ञानाप्रमाणे त्याला स्पष्ट जाणतं। म्हणजे त्याला पहिला यामध्ये ज्ञानाच्या द्वारे प्राप्त करून जाणार नाही। अशा प्रकारे ते दोघांच्या मध्ये भेद सांगितला। आता पुढं दोघांच्या विषयामध्ये पण कसा भेद आहे ते सांगतात। विशुद्ध प्रतिपादाभ्याम तद्विशेष तत्वसूत्रामध्ये ऋजुमती आणि विपुलमतीमध्ये विशुद्ध आणि प्रतिपाद्याच्या द्वारे भेद आहे। मग ते विशुद्धीमध्ये भेद असल्यामुळे त्यांच्या क्षोभक्षमामध्ये भेद आहे। विपुलमतीचा क्षोभक्षम जास्त आहे आणि ऋजुमतीचा कमी आहे। आणि ऋजुमतीचं सुटू पण शकते मनपरिज्ञान परंतु विपुलमतीचं सुटत नाही, ते मोक्षाला जाईपर्यंत म्हणजे ज्ञान होईपर्यंत राहतात। आता त्यांच्या आपल्या विषयामध्ये द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेने काय भेद आहे ते सांगा अगोदर। 450 नंबरची गाथा आहे। दवं थेत्तं कालं भावं पडिजीवलक्ष्यं रुविं ओहिं ने उजुवी मुलमदी जानदी अवरवरं मज्जिमं चतः दवं थेत्तं कालं भावं पडिजीवलक्ष्यं रुविं ओहिं मुलमदी जानदी अवरवरं मज्जिमं चतः। द्रव्य क्षेत्र काल आणि भावाच्या प्रती जीवलक्ष्यम रुविम जीवानं लक्षित म्हणजे जीवानं ज्याचं चिंतन केलेलं आहे, चिंतन ज्याने केलं नाही त्याला जाणत नाहीत मनपरिज्ञानी। जो दुसरा जीव चिंतन करत असेल त्यालाच जाणतात।
अवधिज्ञानी कसं डायरेक्ट कुठल्या पण रूपी द्रव्याला जाणतात, परंतु मनपरिज्ञानी दुसऱ्याने चिंतन केलेल्या रूपी पदार्थाला जाणतात. जर त्याचं चिंतन कुणाला नसेल तर त्या रूपी पदार्थाला ते जाणत नाही, पण दुसऱ्याच्या मनामध्ये स्थित असणारा चिंतन केलेल्या पदार्थाला जाणतात. तर जीवानं लक्षात म्हणजे जीवानं ज्याचं चिंतन केलेलं आहे अशा रूपी म्हणजे जीवद्रव्य पुद्गल द्रव्याला, आणि रूपीवरनं काय घ्यायचं, त्या पुद्गला संबंधित जे जीवद्रव्य आहे त्याला पण जाणू शकतात. म्हणजे जीवद्रव्याच्या अमूर्तिक पर्यायाने ते जाणणार नाहीत, परंतु कर्माच्या संबंधातून, आता जसं उदाहरणार्थ हा जीव सम्यकदृष्ट्या आहे की नाही, तर त्याच्या सम्यक परिणामाकडून जाणणार नाही. त्याचं जे सम्यत्व मिथ्यात्व कर्म आहे, त्या मिथ्यात्व कर्माचा उपशम आहे की क्षय आहे की उदय आहे, त्याच्यावरून जाणू शकते. हा, याला मिथ्यात्व कर्माचा उदय तर हा मिथ्यादृष्टी आहे, याला मिथ्यात्व कर्माचा उपशम झालेला आहे, तर ती कर्माची अवस्था त्यांचा विषय आहे ना, तर त्याच्यावरून ते जाणतील. हा, किंवा हे आपल्या मनुष्यगती नामकर्माचा उदय आहे, तर आता त्याची मनुष्यपदे आहे, तर ह्या पुद्गलाच्या संबंधी आहे ना जीवद्रव्य, म्हणजे जीवाच्या अतींद्रिय स्वरूपाला जाणणार नाही किंवा चैतन्य स्वरूपाला जाणणार नाही, परंतु पुद्गल द्रव्याच्या संबंधानं जीवद्रव्याच्या पर्यायाने सुद्धा जाणू शकतात. चिंतन कोणी त्या परजीवाने का दुसऱ्या जीवानेच की हे नाही चिंतन करत. दुसरा जीव आता चिंतन करतोय कुणाबद्दल, रूपी द्रव्याबद्दल किंवा संसारी जीवद्रव्याबद्दल, की हा जीव पूर्वी माझा कोण होता, तो कुठं होता, असं चिंतन करतोय समजा, तर ते मग मला बरेच ज्ञानी जाणतात की याचं काय चिंतन चाललेलं आहे, व त्याला काय शंका असेल किंवा जे असेल त्याच्या मनामध्ये प्रश्न, तर ते मनपरिज्ञान ज्ञान लावून जाणू शकतील. ऋजुमती आणि विपुलमती दोघेही जाणतात. त्याच्यामध्ये पुन्हा अवर वरम मध्यमम, त्याचे पुन्हा जगन्य उत्कृष्ट आणि मध्यम असे भेद आहेत. जे ऋजुमतीचे पहिला सांगतील, म्हणजे त्याचा तर कोणता जगन्य विषय किती आहे, मध्यम विषय किती आणि उत्कृष्ट विषय किती आहे हे सगळं सांगतायत पुढे आपल्याला. तिथं आहे एवढं सांगितलं त्यांनी. आता पुढं 451 ते 454 पर्यंत त्यांचा उच्चगण्य द्रव्य विषय आणि उत्कृष्ट द्रव्य विषय सांगते. जसं अवधी ज्ञानाचं सांगितलं होतं ना, द्रव्य किती द्रव्याला जाणतात, आता मनपरिज्ञान किती द्रव्याला जाणतात ते सांगतात. अवरम दव मुरालिय शरीर निश्चिन्न समयबद्धं तु शरीर निश्चिन्न समयबद्धं तु चक्षुन्द्रिय निश्चिन्नं दुःखसं उजुमतिस्सहवे अवरम मुरारिय शरीर निश्चिन्न समयबद्धं तु चक्षुन्द्रिय निश्चिन्नं आवरण तत्व जगने द्रव्य पहिल्यांदा कुणाचं ऋजुमतीचं सांगतात. ऋजुमती मनपरिज्ञानी किती जगने द्रव्याला जाणतील. द्रव्य म्हणजे काय, त्याचा तो सूक्ष्म विषय. तसं अवधी ज्ञानाचं काय सांगितलं होतं, सगळ्यात जगन्य द्रव्य विषय काय सांगितलं होता, मध्यम योगाच्या द्वारे संचय आहे त्याला लोकांचा भाग दिला. जगन देशावरील ज्ञानाचा विषय सांगितला होता. मध्यम योगाच्या द्वारे अर्जित औदारिक शरीराचा विस्रसोपचे सहित संचय, विस्रसोप सहित संचय असे आपण घेतलं होतं ना मागून. आणि त्याला लोकांचा भाग द्यायचा. समय प्रबद्ध दीड गुण आणि गणित एवढे समयपद हे संचय झाला मध्यम योगाच्या द्वारे. आणि विस्रसोपचे सहितसाठी जीवराशी गुणिले अनंत आणि त्याच्यामध्ये एकाधिक आणि त्याला लोकांचा भाग दिला. एवढं जगन देशावधी ज्ञानाचा विषय सांगितला, तेवढ्या सूक्ष्म द्रव्याला ते जाणते. आता मनपरिज्ञानी हे ऋजुमती मनपरिज्ञानी किती सूक्ष्म द्रव्याला जाणतात,
तर सांगितलं की दौवम उराल्य शरीर निर्जीर्ण समयबद्ध, औदारिक शरीराचं जे निर्जीर्ण समय प्रबद्ध, परवा सांगितलं होतं की हा औदारिक शरीराची प्रत्येक समयामध्ये एक एक समय प्रबद्ध ग्रहण करतो. जन्मल्यापासून आपलं शरीर अजून पडणं सुरूच आहे. आपल्याला वाटतं की आपण जे खातो त्याच्यावर आपलं शरीर टिकते, तेवढ्यावर आपलं शरीर टिकत नाही. प्रत्येक समयाला नवकर्म वर्गणा ग्रहण करतो की जे शरीर रूप परिणमतात. तर प्रत्येक समयाला एक एक समय प्रबद्ध औदारिक शरीराचा ग्रहण करतो आणि प्रत्येक समयाला अवकाशाचा एक एक समय प्रबद्धाची निर्जरा पण होते. जन्मल्यापासून जे समय प्रबद्ध आपण ग्रहण केले त्यातलं एक एक निषेध प्रत्येक समयात फिरत जाणार. पहिल्या समयातला एक, दुसऱ्या समयातला एक, तिसऱ्या समयातला एक, चौथ्या समयातला एक, पाचव्या समय, असं जेवढे समय झाले आतापर्यंत जन्मापासून असंख्य समय, तेवढ्या सगळ्या समय प्रबद्धातला एक एक निषेध घेऊन सगळ्याची म्हणून काय होणार तिथं निर्जरा होणार. प्रत्येक समयाला मरताना जास्त निर्जरा होणार, परंतु आता प्रत्येक समयात जेवढे समय प्रबद्ध आतापर्यंत ग्रहण केले त्यातला एक एक निषेध असे म्हणून एक समय प्रबद्ध होणार तो. तर त्याची निर्जरा प्रत्येक समयाला सुरू आहे. मग एका समयात जेवढा औदारिशाची निर्जरा होते त्या निर्जीर्ण द्रव्याला हे ऋजुमती मनपर्यंत यांनी जाणतात. हा औदारिक शरीराचा संचय झाला आणि आता इथं काय ते फक्त समय प्रबद्ध, एक समय प्रबद्धाची निर्जरा होते घ्यायला सामान्य. हा मोठा आहे स्कंद, त्याच्यापेक्षा हा स्कंद छोटा आहे. आणि विसरसोपचे रहित फक्त औदारिक शरीराच्या द्वारे निर्जीर्ण समय प्रबद्ध विसरसोपचे सहित घेतले. छोटा कौन सा मतलब विसरसोपचे सहित घ्यायचं. एका समय प्रबद्धाबरोबर त्याच्यावर असणारे जे विसरसोपचे ते पण गळणार ना. निर्जरा होताना फक्त त्या कर्मपरमाणूची होणार नाही, त्या कर्मपरमाणूवर जे विसरसोपचे असतील ते पण निर्जीर्ण होणार. म्हणून तिथं विसरसोपचे सहित घ्यायचं. समय प्रबद्ध अधिक विसरसोपचे. प्रत्येक परमाणूवर विसरसोपचे आहेत. मी सांगितलं ना जीवराशीच्या अनंत पट. विसरसोपचे म्हणजे काय सांगितलं होतं? स्वभावानं जे कर्म अजून कर्मरूप झालेले नाहीये, कर्मान वर्गणा रूप आहेत, अजून ते कर्मरूप झाले नाहीत, परंतु ते आहे सगळे. तुम्हाला उदाहरण देतो, डब्यामध्ये ठेवलेलं पीठ अजून भाकरी रूप झालेलं नाही, परंतु ते डब्यात ठेवलेलं आहे की नाही सत्तेमध्ये. तसं इथं हे जीवा त्या कर्माच्या प्रदेशावर हे परमाणू आहेत, परंतु अजून ते कर्मरूप परिणमलेले नाहीत. स्वभाव रूपानं जे संचित आहेत त्याला म्हणजे विसरसोपचे. तेच पुढे कर्मरूप होणार. आता ते कर्मान वर्गणा रूप आहेत आणि त्यातलेच काही परमाणू प्रत्येक समयाला कर्मरूप होतात, परंतु तो संचय खूप जास्त असतो विसरसोपचाचा. तो एकेका परमाणूवर जीवराशीपेक्षा अनंत पट एवढे विसरसोपचे असतात. जीवराशीची संख्या किती? अनंत अनंत, त्याला पुन्हा अनंतानं गुणायचं. एवढे परमाणू एकेका कर्मावर आणि एकेका नवकर्म परमाणूवर असतात. मग एवढे समय प्रबद्धाची निर्जरा झाली तर त्याच्यावर असणार जे विसरसोपचे आहे ते पण निर्जर झाले. म्हणून एवढे घेतलं. समय प्रबद्ध समयची संदृष्टी अशी आहे आणि विसरसोपचे किती? 16 ख. ये मानव की जब अभी कर्मरूप से परिवर्तित ही नहीं हुए तो इनकी निर्जरा का प्रश्न क्या है? ये तो अपने स्वरूप में है ना, शुद्ध स्वरूप में इसका रूप से है ना. लेकिन जब एक कर्मरूप रहे नहीं रहे और उसके ऊपर ये थे, ऊपर के उनके जवल थे ना, तो उनके तो जाने का क्या एक एक संग एक जीव के प्रदेश पर अनंत कर्म परमाणु, एक एक कर्म परमाणु के ऊपर इतना विसरसोपचे. तब जब वो घिरेंगे तो उसके साथ में विसरसोपचे भी निर्जीर्ण होंगे. क्योंकि यही परमाणु जो कर्म के ऊपर है, वही जब कर्म का बंद होता है वही परमाणु खींचता है, कर्म वही परिणत होते हैं. तो बाकी क्या भी है ना बच्चे हुए जो सत्ता में है वो होते उसमें से होंगे ना. जब निर्जीरित हो गए उसके नहीं होंगे, जो कर्म निर्जीरित हुए उसके नहीं होंगे.
तो ये दोनों का जोड़ करो तो कितना आएगा? समय प्रबद्ध, नहीं इसको ही करना पड़ेगा ना। समय प्रबद्ध गुणिले 16 म्हणजे एक एक पर इतना, तो ये पूरे पर कितना कितना आएगा? ये इस विसर्ग सोपचे हो गया पूरा, और ये समय प्रबद्ध. तो समय प्रबद्ध कॉमन निघणार आणि 16 ख वर त्याचा एक गुणकार अधिक होणार. दोन्हीची बेरीज केली की समान समय प्रबद्ध बाजूला काढायचं आणि ह्याचा एक गुणकार अजून आहे शिल्लक समान काढलं तरी तो ह्याच्यावर अधिक होणार. तर एवढ्याची निर्जरा होते तेवढ्याला जाणतात, जेवढ्या कर्मकर्मांचा जो समूह, औदार्य शरीराचा जो निर्जीर्ण झालेला समूह आहे एवढ्याला ऋजुमती मनपरिज्ञानी जगने रूपाने जाणतात. याच्यापेक्षा सूक्ष्म जाणणार नाही, याच्यापेक्षा मोठं जाणू शकतील परंतु ह्याच्यापेक्षा सूक्ष्म ते जाणू शकणार नाही. आणि मग उत्कृष्ट रूपाने किती जाणतात? म्हणून हे सांगितलं की तिथं जे आपण लावतो ना की अवधी ज्ञानाच्या अनंतव्या भागाला मनपरिज्ञानी जाणतात. तर अवधी ज्ञानाचं जे जगणे द्रव्य आहे त्याच्यापेक्षा हे जे आहे द्रव्य हे अनंतावा भाग आहे. जे जगण्याची तुलना करा. अवधी ज्ञानाचं जे जगणे द्रव्य आहे त्याच्या पण अनंताव्या भाग ह्याचं जगण्याचं द्रव्य आहे. किंवा नाहीतर सगळ्यांना प्रश्न पडतोय सर्वावधी ज्ञानाचं एक परमाणु आहे, त्याच्या अनंतव्या भागात त्यांच्यात म्हटलं की अर्थ कसं करतात, त्याचे अव्यव प्रतिच्छेद करायचे परमाणूचे आणि त्या एका अव्यव प्रतिच्छेदात जातात. असं नाही अर्थ करायचे. तर द्रव्य विषय भाव विषय नाही, तर तिथं परमाणूच्या समूहालाच घ्यायचं. परंतु त्या उत्कृष्ट अवधी ज्ञानाच्या अनंतव्या भागाला असं लावायचं नाही. तिथे काय सांगितलं? अवधी ज्ञानाच्या अनंतव्या भागाला जातात. मग अवधी ज्ञानाचं जे जगण्य आहे त्याचा अनंतवा भाग करा, तर ह्या विसृजुमतीचं जगण्य येते किंवा विपुलमतीचं सुद्धा जे जगण्य आहे ते त्याचा अनंतवा भाग आहे. परमाणु हा पुद्गल द्रव्याचा चिन्ह पुद्गल द्रव्य आहे. आणि द्रव्य कशाला म्हणतात? अनंत गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. म्हणजे परमाणु हा अनंत गुणांचा समूह आहे. सर्वावधीचा विषय परमाणु झाला तर ते अनंत गुण त्या परमाणूमध्ये आहे. त्याला प्रत्येकाला भिन्न भिन्न त्याची जशी योग्यता असेल असं म्हटलं तर ते भाव विषय झाला ना. तुम्ही त्याच्या गुणाला जाणलं तर तो भाव विषय झाला, तो द्रव्य विषय नाही झाला. परमाणूचा समूह हे द्रव्य विषय. आणि मग आता उत्कृष्ट रूपाने किती द्रव्याला जाणतील तर ते सांगितलं की चक्षुरिंद्रियाचं जे निर्जीर्ण द्रव्य आहे, जे एवढी निर्जरा पूर्ण शरीरातून होणार. एक अवधारी शरीर आहे त्याच्या पूर्ण शरीरातून एवढी निर्जरा होणार प्रत्येक समयाला. मग त्याला जगने ते ऋजुमती मनपरिज्ञानाने जाणलं. आणि आता फक्त त्यातले हे चक्षुरिंद्रिय आहे, एवढं मोठं पण नाहीये. चक्षुरिंद्रिय केवढं आहे? घनांगुलाचा पण असंख्य प्रभाव जो आपल्या लक्ष आपण करू शकत नाही. त्या चक्षुरिंद्रियाच्या तेवढ्या जागेतून जेवढ्या परमाणूंची निर्जरा झाली तेवढ्याला उत्कृष्ट ऋजुमती मनपरिज्ञाने जाणू शकतात. जेवढे सूक्ष्म स्कंद आहे. म्हणजे आता त्याचं हे करायचं आपण त्रैराशिक की एक शरीर किती आहे? संख्या घनांकुल. औदार्य शरीर संख्या घनांकुल प्रमाण आहे. समजा पंचेंद्रिय जीवाचं हे प्रमाण राशी म्हणायचं आहे. एवढ्यातून किती निर्जरा झाली? एवढी फलराशी. पूर्ण औदार्य शरीरातून म्हणजे संख्या घनांकुल प्रमाण औदार्य शरीरातून प्रत्येक वेळेसमध्ये एवढी निर्जरा होणार. तर इच्छा राशी आता चक्षुरिंद्रियाचं जे प्रमाण आहे ते किती आहे? घनांकुलाचा असंख्यात्तम. चक्षुरिंद्रियाच्या अवकाना किती आहे? घनांकुलाचा असंख्यात्तम भाग आहे. आता तिथं जी आपण इंद्रिय मार्गणेमध्ये संदृष्टी घेतली ना चक्षुरिंद्रियाची, ती सगळ्यात छोटी अवकान आहे. त्याच्यापेक्षा घ्राणेंद्रियाची मोठी आहे, त्याच्यापेक्षा नाही कर्णेंद्रिय त्याच्यापेक्षा घ्राणेंद्रिय, त्याच्यापेक्षा रसनेंद्रिय, त्याच्याकडे स्पर्शेंद्रिय मोठी. तर ते दाखवण्यासाठी 4 इंद्रियाची तर घनांकुलाचा संख्यात्मक म्हणजे
तिथं ती दाखवण्यासाठी तिथं जी संदृष्टी घेतली पल्ल्याचा असंख्यात्व भाग, पल्ल्याचा असंख्यात्व भाग पुन्हा आणि संख्यात आणि एकाधिक पल्ल्याचा असंख्यात्व. ही चक्षुरेंद्रियाची अवगाहण्याचं प्रमाण आपण इंद्रिय मार्गण्यामध्ये पाहिलं होतं. जसं सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाची अवगाहना, त्याला पल्ल्याच्या असंख्यात्व भागाने 19 वेळा भागलं, अवलीच्या संख्येत 9 वेळा भागलं, ते पुढच्या अवगाहना तेवढ्या गुणित आहेत ते सांगण्यासाठी. तर चक्षुरेंद्रियापेक्षा पुढची जी अवगाहना आहे कर्मेंद्रियाची ते जी मोठी आहे, तर ती त्याच्या संख्यात्व भागामध्ये संख्यात जाईल. पुन्हा त्याच्यापेक्षा ते संख्यात्व भाग, त्याच्यापेक्षा ते असंख्यात्व भाग अधिक आहे. ते आपल्याला आता इथं नसेल इंद्रिय मार्गण्याच्या नोट्स मध्ये. बाकी इंद्रिय इसमें नहीं ज्ञान मार्गण्यापासून आहे ना. इंद्रिय मार्गण्यामध्ये काढून बघा म्हणजे तिथे लक्षात येईल. चक्षुरेंद्रियाची जी अवगाहना सांगितलेली आहे ते सामान्यपणे घनांगुलाचा असंख्यात्व भाग आहे. आता हे एवढे सगळे भाग आणि गुणाकार केले तर ते 5 इंद्रियांची जी अवगाहना आहे ना त्याच्यामध्ये तुलना करण्यासाठी ते दिलेले आहे. तर ह्या चक्षुरेंद्रियाच्या एवढ्या अवगाहनेतून जेवढी निर्जरा होईल तेवढ्या द्रव्याला उत्कृष्ट रुजुमती मनपर्यज्ञानी जाणतील. मग काय करणार आपण ह्या दोन्हीला गुणा करायचा, फल आणि इच्छा, आणि या घनांगुलानं भागायचं संख्या घनांगुलानं. एवढ्या सूक्ष्म द्रव्याला उत्कृष्ट रुजुमती मनपर्यज्ञानी जाणतील. म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्यायचं, पूर्ण औदारिक शरीरातून जेवढी निर्जरा होते तेवढ्याला जगन्य रुजुमती मनपर्यज्ञानी जाणतात. आणि चक्षुरेंद्रियाच्या जागेतून तेवढ्यातून जेवढी निर्जरा होते त्याला ती थोडीच आहे जे सूक्ष्म आहे, तर त्याला उत्कृष्ट रुजुमती मनपर्यज्ञानी जाणतात. आलं का लक्षात? पूर्ण शरीरात त्याला जाणणार नाही जगन्य काय लक्षात आलं नाही सांग. चक्षुरेंद्रियाचं म्हणजे आता हे पूर्ण आपलं शरीर आणि एवढं शरीर, ह्या चक्षुरेंद्रिय जेवढं आहे तेवढं शरीर, दोन्ही मध्ये फरक आहे की नाही. हे एवढ्या मोठ्या शरीरातून निर्जरा होणार ती जास्त होणार, आणि एवढ्या भागातून जेवढं निर्जरा होतील कर्मकर्माने पूर्ण शरीराच्या वर बसलेले आहेत ना कर्मकर्माने. आणि प्रत्येक समाला नो कर्म आणि सगळ्यातूनच निर्जरा होणार प्रत्येक समयाला. पण त्या पूर्ण शरीरात जेवढे परमाणूची निर्जीर्ण होतील त्याच्यापेक्षा चक्षुरेंद्रियाचे एवढे भाग होतो. एक उदाहरण सांगितलं, एवढे भाग हे पण नाहीये, त्याच्यापेक्षा पण सूक्ष्म आहे चक्षुरेंद्रिय. तेवढ्या भागातून किती निर्जरा होणार? खूप कमी होणार. तर तेवढ्या सूक्ष्म स्कंदाला ते उत्कृष्ट मनपर्यज्ञानी रुजुमती मनपर्यज्ञानी जाणतील. हा मोठा स्कंद झाला पहिला, तो जगन्य देश रुजुमती जाणतील, आणि हा सूक्ष्म झाला स्कंद त्याच्यापेक्षा. संख्यात घनांगुलाचा भाग दिला आपण त्याला, ह्यानं गुणलं. घनांगुलाच्या संख्यात्व्या भागाने सामान्यपणे समजा गुणलंय आणि संख्यात घनांगुलाला भागले. प्रमाण राशी संख्यात घनांगुल. हा. म्हणजे चक्षुरेंद्रियाची अवगाहना. सामान्यपणे तुम्हाला लक्षात येईल बघा, हे घनांगुलाचा असंख्यात्व भाग म्हणजे असंख्यात एक भागार येणार आणि संख्यात एक भागार येणार. घनांगुल जाणार. थोडक्यात लक्षात घ्या, ते घनांगुल जाईल. आणि ह्याला जे आपलं उत्कृष्ट द्रव्य होतं ना त्याला संख्यात आणि असंख्याताचा भाग येणार. हा सगळ्यांना असंख्याताचा भाग आहे ना, म्हणून 172 गाठीमध्ये चक्षुरेंद्रियाचं हे सांगितलंय ना, म्हणजे असंख्यातावा भाग आहे असं थोडक्यात घ्या. जगन्य द्रव्याच्या असंख्यातावा भाग एवढं उत्कृष्ट रुजुमती मनपर्यज्ञानी जाणतात. त्याच्या असंख्याताव्या भागाला जाणतात. अनंत वैभव असंख्यातावा. आलं लक्षात? थोडा प्रकाश पडला की नाही? माताजी काय पडला प्रकाश? सोपं असते व फक्त अवघड काय नाही. हे संदृष्टी सोडून द्या. पूर्ण शरीरातून जेवढे परमाणु निर्जीर्ण झाले ते जास्त, आणि एवढ्याशा भागातून जेवढे निर्जीर्ण झाले ते कमी येणार. ते किती कमी आहे तर त्याचा असंख्यातावा भाग आहे. नाही, पूर्ण शरीरातले निर्जीर्ण झालेले ते जास्त मोठा येणार स्कंद,
आणि एवढ्या चक्षुरेंद्रियाच्या भागातून जे निर्जन झाले ते छोटा स्कंद येणार. तर तेवढ्या सूक्ष्म द्रव्याची सूक्ष्मता हा विषय उत्कृष्ट होत असतो ना. मोठा स्कंद तो जगन्य द्रव्याचा विषय, जगन्य ज्ञानाचा विषय होतो. आणि सूक्ष्म स्कंद जेवढं होत जाईल तेवढं ज्ञानाची उपशमाची उत्कृष्टता वाढत जाते. तर हे ऋजुमतीचं सांगितलं. आता विपुलमतीचं सांगतायत पुढं. मनदौ 452 करते. मनदौ वगणानव नंतिम भागेन उजुग उक्कसम् खंडितमेत्तं बोधिः विपुलमतिस्सावरं दौवम् आणि आता ऋजुमतीच्या उत्कृष्टापेक्षा सुद्धा विपुलमतीचं जगने जे आहे ते अनंतवा भाग आहे. त्याचा शावधी ज्ञानाचा अनंतवा भाग ऋजुमतीचा आहे. आणि ऋजुमतीचा पण जे विषय आहे त्याचा पण अनंतवा भाग विपुलमतीचं द्रव्य. तर विपुलमती मनपरे ज्ञानी जे आहे ते जगने किती द्रव्याला जाणतात. तर जे हे उत्कृष्ट सांगितलं होतं ना. आता हा समजा हे उत्कृष्ट आहे, हेच उत्कृष्ट आपण काढलं ना द्रव्य. तर ह्याला मनोद्रव्य वर्गणाचा जो अनंतवा भाग, ध्रुवाराचं प्रमाण मागे सांगितलं होतं ना. मनोद्रव्य वर्गणाचे जेवढे भेद आहेत जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत त्याचा पण अनंतवा भाग हे ध्रुवार आहे. अवधी ज्ञानाचा ध्रुवार, तोच ध्रुवार इथं आपण घ्यायचा. त्याला त्या ध्रुवाराने एकदा भागलं. 9चा अंक आहे ना. या द्रव्याला हे अनंताचं प्रमाण आहे. या अनंताने भागलं तर ते कुणाचा विषय आहे? विपुलमतीचं जगन्य द्रव्याचं प्रमाण आहे. ऋजुमतीच्या उत्कृष्ट द्रव्याला ध्रुवारानं भागायचं. आणि ध्रुवाराचं प्रमाण काय आहे? मनोद्रव्य वर्गणाच्या विकल्पाचा अनंतवा भाग, त्याला ते जाणतात. पुढे झालं. खंडितम एकदम होती ऋजू गत मनपरे ज्ञानाच्या उत्कृष्टाला त्या अनंतव्य भागाने भागला असताना विपुलमतीचं जगन द्रव्य होत. आता पुढं विपुलमतीचं उत्कृष्ट द्रव्य अजून सांगतात. पुढं 453 करतात. अट्टन्नं कम्माणं समयपबद्धं विविस्ससो वचयं ध्रुवहारे निगिवारं भजते विद्यं हवेदौवम् विपुलमतीचं द्वितीय द्रव्य सांगतात. जगन्य उत्कृष्ट जगन्य द्रव्य सांगितलं. आता दुसरं द्रव्य सांगतात. पुन्हा आपल्या ध्रुवाला भागायचं असं नाही सांगत. अजून खूप सूक्ष्म झालंय याचं द्रव्य विपुलमतीचं. दुसरं द्रव्य लगेच 8 कर्मांचा जो विसरसोपचे रहित समय प्रबद्ध. 8 कर्मांचा विसरसोपचे रहित एक समय प्रबद्ध, त्याला ध्रुवहाराने एक वेळा भागला असताना हे विपुलमतीचं द्वितीय द्रव्य आहे. समय प्रबद्ध. आता कशाचं घ्यायचं समय प्रबद्ध? 8 कर्मांचा समय प्रबद्ध घ्यायचा. अवतारी शरीराचा नाही, हे अवतारी शरीराचा होता. आता 8 कर्मांचा घ्यायचा. 8 कर्मांच्या समय प्रबद्धाची संदृष्टी काय केलेली आहे? हा समय प्रबद्ध सामान्य झाला. आता ह्याच्यापेक्षा अवतारी शरीरापेक्षा वैक्रिक शरीराचा समय प्रबद्ध असंख्यात गुणित आहे. म्हणून त्याला जगत श्रेणीचा असंख्यातव्या भागानं गुणलं. अवतार सांगितलं ना. प्रदेश तो संख्ये गुणम प्राप्त जसा अनंत गुणे परे. तत्वासूत्र एक झालं ना चांगलं. सगळे विषय येतात त्याच्यामध्ये की
औदारिक पेक्षा वैक्रिक असंख्यात गुणित आणि वैक्रिक पेक्षा आहारक असंख्यात गुणित. मग आहारकासाठी पुन्हा जगश्रेणीच्या असंख्याव्य भागाने गुणलं. आकाशाचा समेप्रभत झाला आहारकाचा. आहारकापेक्षा तेजस्राचा अनंत पट आहे म्हणून अनंताने गुणलं. ख म्हणजे अनंत. आणि कालमानाचं काढायसाठी त्याच्यापेक्षा अनंत पट होता. तर हा कशाचा झाला? कालमान शरीराचा समेप्रबद्ध झाला. सामान्य एवढं पण काढतात, परंतु आता त्या शरीरामध्ये 5 शरीरामध्ये तुलना दाखवण्यासाठी त्याला हे करतात, गणित केलं. असंख्यात असंख्यात अनंत अनंत हे सगळे मिळून पण समेप्रबद्ध असं एवढं लिहितात. तर ह्या कर्मांशराच्या समेप्रबद्धाला 8 कर्मांच्या समेप्रबद्धाला विसर्जोपचे नाही घ्यायचा, त्याला एकदा ध्रुवानं भागायचं म्हणजे 9 भाग. तर ह्याला हे दुसरं द्रव्य आहे. कशाचं? विपुलमतीचं. जगन्य द्रव्य उत्कृष्ट ऋजुमतीच्या द्रव्याला एकदा ध्रुवानं भागायचं आणि लगेच दुसरं द्रव्य किती सूक्ष्म झालं? 8 कर्मांच्या समेप्रबद्धाला ध्रुवाने भागायचं. हे दुसरं द्रव्य झालं. आता पुन्हा पुढचं सांगते तुझ्या तौविदियं कप्पाणम संख्येचाणं च समय संखसमं दुहारेण वहरिदे होदिहु उक्कसयं दवं कप्पिदियं कप्पाणं संख्येचाणं च समयसंख्यसमं दुहारेण वहरिदे होदिहु उक्कसयं दवं. त्या दुसऱ्या द्रव्याला असंख्यात कल्पकाळांच्या समयात समान तेवढे संख्ये समान ध्रुवहाराने भागला असताना उत्कृष्ट द्रव्य होते. हे दुसरं झालं. मग तिसरं चौथं येईल. शेवटचं द्रव्य कसं येणार विपुलमतीचं? तर ह्या दुसऱ्या द्रव्याला किती वेळा ध्रुवानं भागायचं? असं ध्रुवानं भागायचं किती वेळा? असंख्यात कल्पकाळांचे जेवढे समय होतील तेवढ्या वेळा आपण ध्रुवानं भागायचं. 20 कोडाकोडी सागरांचा एक कल्पकाळ असे असंख्यात कल्पकाळ घ्यायचे. हा अनंत नहीं होगा अभी, ये अनंत नहीं होगा. 20 को थोड़ा ये भाग हर अनंत है, लेकिन इसका भाग कितनी बार देना? इतनी बार देना. मतलब असंख्यात बार है. असंख्यात बार है. पल्ले गुणिले पल्ले समझो उतनी बार एक बार का भाग दिया. अनंत का भाग असंख्यात बार दिया. असंख्यात कल्पकाल के समय असंख्यात आएंगे ना, तो असंख्यात बार द्वार का भाग दिया. दो असंख्या संख्या कौन सी है? असंख्यात कल्पकाल प्रमाणे संख्या आहे ना. उतनी बार आपण द्वार का भाग देंगे. तेवढ्या वेळा द्वाराचा भाग दिला असताना जे द्रव्य येईल ते उत्कृष्ट द्रव्य म्हणजे विपुलमती एवढ्या सूक्ष्म उत्कृष्ट द्रव्याला जाणू शकतात, जे एक परमाणूला जाणू शकत नाही. सर्व अवधीचं उत्कृष्ट द्रव्य हा एक परमाणू आहे, परंतु मनपर्यज्ञानाचे एक परमाणू नाही. म्हणजे हा कुठला तर मधला स्कंद येणार, म्हणजे परमाणूचा स्कंद येणार. कारण आपण देशावधीचं कारमान वर्गणीला किती वेळाला भाग दिला? असंख्यात लोक प्रमाण वेळेला. असंख्यात लोक नाहीये ध्रुवाराचा भाग. म्हणून तिथं परमावधीचा जर कुठला मधला भेद असेल ना, ते तो विपुलमतीचं मनपर्यंत उत्कृष्ट द्रव्य. म्हणून उत्कृष्टाचा आनंद बाबा घ्यायचा नाही, हे लक्षात घ्या. मधल्या कुठल्या भेदाचा आनंद बाबा घ्यायचा विषय जाण्याचा विषय. अशा प्रकारे द्रव्य 4 द्रव्य सांगितले, 5 द्रव्य सांगितले. ऋजुमतीचं जगन्य पूर्ण अवतारी शरीराचं निर्जीर्ण द्रव्य विसर्जोपचे सहित घ्यायचं. नंतर उत्कृष्ट द्रव्य एका चक्षुरेंद्रियाच्या द्वारे निर्जीर्ण झालेलं द्रव्य. जगन्य विपुलमतीचं जे उत्कृष्ट ऋजुमतीचं त्याला एकदा ध्रुवारानं भाग द्यायचा, ते विपुलमतीचं जगन्य द्रव्य. पुन्हा कर्मान समय प्रबद्ध 8 कर्मांच्या समय प्रबद्धाला एकदा ध्रुवारानं भागायचं, ते दुसरं द्रव्य विपुलमतीचं. आणि
जेवढे कल्पकाळाचे समय आहेत तेवढ्या वेळेला त्या कारणासमय प्रबद्धाला आपण द्वाराला भागलं की विपुलमतीचं उत्कृष्ट द्रव्य येतं. आता क्षेत्र सांगतात पुढे. ऋजुमती किती क्षेत्राला जाणतील आणि विपुलमती किती जगण्याने उत्कृष्ट, हे दोन्ही क्षेत्राचं प्रमाण सांगताय. गावय पुधत्तमवरम उक्कस्तम होदिजोयण पुधत्तम व्यूलमदिस्सय अवरम तस्य पुदत्तं वरं पुनरलोयं दोन्हीचं जगण्याने उत्कृष्ट क्षेत्र सांगितलं. ऋजुमती याचं जगनीय क्षेत्र आणि उत्कृष्ट क्षेत्र. जगनीय आहे सांगितलं गवृत्ती पृथक्त्व, म्हणजे गवृत्तीचा आहे कोस, 2-3 कोस असं घेतलं त्यांनी टीकेमध्ये गवृत्ती पृथक्त्वचा अर्थ. म्हणजे 2-3 कोसापर्यंतच जे जाणू शकतील. आणि उत्कृष्ट किती जाणतील योजन पृथक्त्व कोस 2-3 कोस आणि तो 7-8 योजन पृथक्त्व म्हणजे घेतले. 7-8 योजन तिथं पृथक्त्वचा अर्थ 7-8 घेतलेला आहे. पृथक्त्व हा बोलता वाच्य आहे. 3च्या वर आणि 9च्या मध्ये पण ती संख्या घेतात पृथक्त्व म्हटली. हा कोस होते ना 2 शुगव्युक्ती क्रोशार्धे किंच सीदती. नंतर विपुलमती मन प्रज्ञानेचे जगन्य क्षेत्र तस्य पुदत्तम वरम पुनरलोयम. त्याचं पण विपुलमतीचं ह्याच्या उत्कृष्टापेक्षा पण जास्त आहे. म्हणून इथं 8-9 योजन घेतलं. योजन पुस्तकत्वच घेतलंय तर तिथे 8-9 योजन घेतलंय टीकाकारांनी. आणि इथं मनुष्य लोक घेतलं उत्कृष्ट, म्हणजे 45 लाख योजन. मनुष्य लोक म्हणजे काय घ्यायचं? मनुष्य लोक हे स्थानाचं वाचक घ्यायचं नाही, प्रमाणाचं वाचक घ्यायचं. म्हणजे 45 लाख योजना मधलं ते जाणू शकतात. तर भीमसेन आचार्याने सिद्ध केलंय त्याचं मध्ये घ्यायचं आणि ते बाहेर त्याचं पूर्ण 4 बाजून त्याचा 45 लाख योजन घ्यायचं. आता ते कडेला आहे तर इकडचं 22.5 लाख आणि तिकडचं 22.5 लाख योजन जाणू शकतील मानसिक पर्वताच्या बाहेरचं. काही आचार्याने फक्त 4 कोणे घेतले, म्हणजे चौकोन घेतला आणि त्या 4 कोणामध्ये असणाऱ्या देवाने तिऱ्यांच्या सुद्धा ते जाणू शकतात, त्यांच्या मनातलं पण जाणू शकतात. आणि भीमसेन आचार्य तर धवलामध्ये सिद्ध केले की ते जिथं मनप्रज्ञानी आहेत त्याच्या आजूबाजूला सगळं मिळून 45 लाख योजनाचा गोल काढायचा, म्हणजे चौकोन काढायचा. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये स्थित असणाऱ्या देव किंवा तिऱ्यांच्यांना सुद्धा त्यांच्या मनातलं सुद्धा जाणू शकतात. त्याच्या बाहेर देव आणि तिऱ्यांचे असणार ना, मनुष्य असणार नाही. ये जो कौन है ये 45 है यहाँ पे इसको भी जाने का यहाँ पे भी. तो यहाँ कौन होंगे? देव और तिरिंच होंगे. उनको मन प्रज्ञानी ये मानसूत्र पर्वत है ये, और यहाँ पे कोई जीव है तो यहाँ दूसरे द्वीप समुद्र में है 45 तक जाने जाते हैं. और वो जो कह रहे हैं मनुष्य लोग ही है, मनुष्य लोग इसकी उत्तर सीमा है. तो बात कैसे जाना? मनुष्य लोग ये प्रमाण का वाचक है, तो जहाँ पर होंगे यहाँ पर मन परिज्ञानी ये भीमसेन आचार्य ने सिद्ध किया है. तो इसको
45 लाख ऐसा ठीक है, इतना तो ठीक है। कोई जीव यहाँ पे है मन परिवार नहीं, मन परिज्ञाने अढ़ाई दीप नहीं लेंगे अढ़ाई जीबी है यहाँ पे। ये मान लिए ये ना, है, अढ़ाई दीप का ऐसा करने का नहीं है। ऐसे निकाल लो। कोई जीव मनुष्य तक पर्वत हो गया। हाँ, इधर मनुष्य तक पर्वत है समझो यहाँ पर। हाँ, कोई जीव यहाँ मनुष्य तक के अंदर यहाँ अवधि मन परिज्ञान नहीं है। इधर बैठे हैं हाँ। मन तो परिज्ञान। यहाँ 45 लाख योजन जाने में क्या? 45 लाख में 22.5 लाख लिया है, ये मध्य लिया है। हाँ, और इधर 22.5 लाख और इधर 22.5 तो वही मतलब मनुष्य तक पर्वत के बाहर ही है क्या? हाँ। जाने क्योंकि त्रिदेश तो है यहाँ पे इस समुद्र हाँ, में। 3-4 देव भी है। हाँ, और पर नरलोक कहाँ? तो फिर उसको नरलोक तो बाहर नहीं है। इसलिए कहा ना प्रमाण का वाचक लेना, 45 लाख योजन का वो ये लेना। आगे आचार्य भी कर रहे चर्चा, लेकिन वो केवल इतनी कर रहे हैं, ये आचार्य इतनी कर रहे हैं हाँ, केवल। हाँ। ये इसकी बस। इसकी कर रहे हैं। हाँ, तो ये 45 लाख है, 45 लाख ठीक ऐसा है। चौकोर लेना। ये नरलोक तो इतना ही है, नरलोक तो इतना ही है, पर यहाँ की भी जाने का वो। यहाँ की भी जानेंगे। हाँ। ऐसे एक आचार्य का मत है। हाँ, मैंने ये अभी बता रहे ना जमीन जो आगे बता रहे नरलोयेत्यवयणं नरलोयत्यवयणं विकम्पणयामयं न वट्टस्य विकम्पयामयं न वट्टस्य जम्मातगणपदरं जन्मातगणपदयं मनपज्जवखेत्तमुद्दिष्टं मनपज्जवखेत्तमुद्दिष्टं नरलोयत्यवयणं विकम्पयामयं न वट्टस्य जन्मातगणपदयं मनपज्जवखेत्तमुद्दिष्टं। कि नरलोये ऐसा जो वचन है ऊपर के गाथा में, गाथेमध्ये आहे ते विष्कंपाचं म्हणजे विस्ताराचा नियामक आहे, गोलाचा नियामक नाही. म्हणजे गोल 45 लाख योजन घ्यायचं असं नियामक नाही. 45 लाख योजन बाय 45 लाख बाय 45 लाख म्हणजे उंची पण घ्यायची तेवढी 45 लाख योजन. म्हणजे ते ह्याच्यावर गेला, मेरू पर्वताच्या वर गेला 45 लाख योजन. 1 लाख ही है तो। हाँ, 1 लाख ही है. और फिर तो दूसरा- चौकोर लेना बोल रहे ना समुद्र, तो स्वर्ग में स्थित देवकर की भी मन में चाह जो चाह जान सकते हैं. 45 लाख योजन। म्हणून तिथे स्वर्ग सम चौकोर बता रहे ना. हाँ। नरलोयेत्य वैनम विखंबणे आमयम न वट्टस तम्मात तक घनपदरम. उसका घन प्रतक हे मनपर्यायचा क्षेत्र कहा सांगितलेलं आहे. 45 लाख योजन बाय 50 योजन बाय 45 लाख योजन. तो इसमें जो घन पदक कहेंगे इसको, तो 22-22.5 लाख नीचे, 22.5 लाख ऊपर लेंगे क्या मध्य से? नरलोक वो इतना खुलासा नहीं किया है, लेकिन लिया है. और पद्रवन में प्रतर। हा घन प्रकार ऐसा बोलते, चतुरस्र घन प्रकार आणि लांबी रुंदी हाँ, प्रतर ही हो गया ना। सामान चौकन काढले ना 45 पण पुस्तक नाही काढले. म्हणजे हे क्षेत्राचं प्रमाण सांगितलं. जे माणूस तर पर्वताच्या बाहेरचं पण जाणू शकतात मनपरिज्ञाने. त्याच्या 4 कोण्यामध्ये असणारे तर इथं त्यांनी टीकेमध्ये लिहिलं स्त्रियांचे आणि मनुष्य आहे, देव आहेत, त्यांच्या मनामध्ये काही चिंतन चालू असेल समजा, त्या चिंतन चाललेल्या पदार्थाला सुद्धा ते सांगू शकतात. इसमें धर्म का दिया है, ये धर्मों का ये मनुष्य का शरीर के भीतर जानता है, बाहर नहीं जानता. उत्कर्ष से उत्कृष्ट रूप से मनुष्य का शरीर के भीतर जानता है, बाहर नहीं जानता. वो तो अभी उसका बहुत खुलासा किया आगे, ये तो पूरा मिथ्याचार्य का दिया उन्होंने. हाँ, एक आचार्य ऐसा कहते हैं, तो दूसरा आचार्य उसका खुलासा. हाँ, आता पुढे 457 गाथा काळ सांगतात. आता विषय ऋजुमतीचा जगने काळ किती, उत्कृष्ट काळ किती, आणि विपुलमतीचा किती. दुगतिग भवामु अवरम दुगतिग भवामु अवरम सत्तट्ट भवा हवन्ति उक्कसम सत्तट्ट भवा हवन्ति उक्कसम
अडनव भावाहु अवरम संखेचम विउल उक्कसम संकेतं विमुलमुक्कस्सं दुर्गतिगभवानुवरं सत्तत्तभवाभवन्ति उक्कस्सं अडनवभवानुपवरं संकेतं विमुलमुक्कस्सं. ऋजुमती मनपरिज्ञानी 2-3 भाव जाणू शकतात. 2-3 असं का घेतात? वर्तमानाचा धरला तर 3 भाव होतात आणि केवळ भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा धरला तर 2 भाव. पाठीमागचे 2 भाव आणि वर्तमानाचा धरून 3 भाव, किंवा भविष्यकाळातले पुढचे 2 भाव आणि वर्तमानाचा धरून 3 भाव. असं म्हणजे भूतकाळाचं जाणतील तरी पण 3 भावाला जाणतील वर्तमान धरून, आणि पुढचं जाणतील तरी पण 3 भाव जाणू शकतील. आणि उक्कस उत्कृष्ट ऋजुमती मनपरिज्ञानी किती जाणू शकतील? 7-8 भाव. तिथं त्यांनी काळाचा वाचक नाही, भाव सांगितलं. आता ते कोणते भाव धरायचे असं काय घेत नाही. तर 7-8 भावामध्ये जाणू शकतात. 7-8 म्हणजे 8 तसंच लावायचं. वर्तमान धरून 8 आणि वर्तमान सोडलं तर 7 भूतकाळ 7 भविष्यकाळ असं उत्कृष्ट ऋजुमती जाणू शकतात. म्हणजे कधी तर एका वेळेला एकच जाणेल ना, एका वेळेला भूतकाळ जाणे किंवा भविष्यकाळ जाणे. तर भूतकाळातलं जाणलं तरी 7 भाव जाणू शकतात, किंवा भविष्यकाळातलं जाणलं तरी 7 भाव जाणू शकतात. आणि विपुलमती आडनव भावावरम, विपुलमती जगन्य रूपाने 8-9 भावातलं जाणू शकतात. कमीत कमी 8-9 भावातलं जाणू शकतात जगन्यामध्ये विपुलमती. आणि उत्कृष्ट विपुलमती जे आहे ते असंख्यजम, असंख्यात भवन, पाठीमागच्या असंख्यात भवाने पुढच्या असंख्यात भवन जाणू शकतात विपुलमती मनपरिज्ञानी. म्हणजे काळ मोठा आहे आपल्या ह्याचा किती झालं, ह्याचं पण असंख्यात लोक घेतलं ना, अवधी ज्ञानाचं पण असंख्यात लोक पुढचं जे सर्वावधी ज्ञानी जे आहे ते असंख्यात लोक काळातला आणि असंख्यात लोक क्षेत्रातला. अशा प्रकारे हे काळ सांगितलं. 2-3 भाव, 7-8 भाव, 8-9 भाव आणि असंख्यात भाव. पल्ल्याचा असंख्यात्व भाग एवढे भाव घेतले. असंख्यात भाव घ्यायचं, केवळ पल्ल्याचा असंख्यात्व भाग काळ घ्यायचं नाही, असंख्यात भाव घ्यायचं. आता पुढं भाव विषयी सांगताय. एक घेऊया 5 वाजले नाही. उद्या संपतंय आपलं संख्या आणि एवढं 2 घेऊया म्हणजे उद्या संपतंय. आवली असंख्य भाग आवरम च वरम संख्य गुणम तत्तो असंख्य गुणिदम असंख्य लोगुम तु विमुलमती आवली असंख्य भागम अवरं च वरं संख्यगुणं तत्तो असंख्यगुणिदम् असंख्यलोकं विमुलमती. ऋजुमतीचा भावाच्या अपेक्षेनं जगने किती क्षेत्र आहे, जगने किती आहे, तर आवलीचा असंख्यात्व भाग सांगितला. हा, तर जे जगन्य असंख्यात 3 वेळा घेतले, म्हणजे त्या देशावधीच्या पेक्षा पण असंख्यात्व भाग घेतले. आणि उत्कृष्ट किती आहे त्याच्यापेक्षा असंख्यात पण, म्हणजे ह्या जगन्यालाच असंख्यातानं गुणायचं, असंख्यातानं गुणायचं. आणि त्याच्यापेक्षा असंख्यात गुणित विपुलमतीचे जगन्य, पुन्हा 2दा असंख्यात येईल. आणि विपुलमतीच्या उत्कृष्ट भावाचं किती आहे? असंख्यात लोक एवढ्या भावाला जाणू शकतात, असंख्यात लोक प्रमाण भावाला जाणू शकतात. आवलीचा असंख्यात्व भागच यांचा आहे, ऋजुमतीचा आहे, जगन्य आणि उत्कृष्ट त्याला फक्त असंख्यातानं गुणायचं आहे. आणि विपुलमतीचं जगन्य आहे, आवलीचा असंख्यात्व भाग, परंतु ऋजुमतीपेक्षा पण असंख्यात पट. आणि असंख्यात लोक विपुलमतीचं उत्कृष्ट भाव, म्हणजे असंख्यात लोक मात्र वर्तमान पर्यायांना विपुलमती जाणू शकतात.
आता या पुढच्या गात्यामध्ये संपतं एवढं मनपर्यंत. मज्जिमदौवं खेत्तं कालं भावं च मज्जिमं नानं जानदे इति मणपच्चय नानं कहितं समासेन जगण्याने उत्कृष्ट द्रव्य क्षेत्र काल भाव सांगितलं दोन्हीचं. मग त्याच्यामधले जे भेद येतील मध्यम द्रव्य क्षेत्र काल आणि भाव हे याला जाणणारं त्यातलं मध्यम ज्ञान आहे. मध्यम जे रुजुमती आहे ते त्या दोन्हीच्या जगन उत्कृष्टाच्या मधल्या भेदाचं आहे आणि विपुलमतीचं जे जगन उत्कृष्ट सांगितलं त्याच्या मधल्या भेदाला विपुलमतीचं आहे, मध्यम विपुलमतीचं आहे. अशा प्रकारे मनपरिज्ञान संक्षेपानं सांगितलं. मनपरिज्ञानाचं वर्णन या ठिकाणी पूर्ण झालं. आता पुढे केवलज्ञान एक सांगतात आणि जीवांची संख्या मतिज्ञानी किती, श्रुतज्ञानी किती, अवधिज्ञानी किती आहेत त्यांची संख्या सांगतात. जे अजून 5 गाथा राहिल्या त्या उद्या पूर्ण होतात आपल्या. आणि मग परवा दिवशीपासून आपण संयम मार्गाने उद्या संपली लवकर बघूया. झाला. हा मी शुद्ध जीव आहे, मी जाणणाराच आहे, जाणतच आहे, पुढे जाणतच राहणार. आम्ही ज्ञानाचा घनकुंड आहे, आनंदाचा रसकंद आहे, शक्तीचा संग्रहालय आहे, अनंत शक्तीने संपन्न आहे. या आपल्या शुद्ध जीव द्रव्याला ओळखा. सहज ज्ञान स्वरूप, सहज दर्शन स्वरूप, एकत्व विभक्त स्वरूप, शुद्ध एको